सर्वांना नमस्कार. क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. मागील 25 वर्षापासून जो गलाटी संघर्ष समिती लढा करीत आहे, गलाटी धरणामध्ये जे पाणी आणण्यासाठी खूप काही संघर्ष समितीने आतापर्यंत बैठका घेतलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा माजी मंत्री राजेश भायखळकर साहेब यांनी सुद्धा वारंवार आश्वासन दिलं होतं की आतापर्यंत गलाटी नदीला पाणी येणं अपेक्षित होतं, पण अद्यापर्यंत पाणी आलं नसल्या कारणाने आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते राजू काकडे यांनी मागील आठवड्यामध्ये गलाटी नदी धरणामध्ये पाणी येण्यासाठी निवेदन सादर केले होते, पण अद्यापर्यंत त्यांना पाहिजे तसा पाठपुरावा असं त्यांनी पाठपुरावा केला, पण पाहिजे त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी माहितीचा अधिकार सुद्धा टाकलेला होता, पण त्या माहितीच्या अधिकाराला सुद्धा त्यांना पाहिजे तेवढं समाधानकारक उत्तर त्या माध्यमातून मिळालं नसल्या कारणाने आता ते 17 तारखेपासून या आंदोलनाची आगळवेगळ्या आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे. आपल्यासोबत राजू काकडे. सर्वप्रथम तुमचं क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. तुमचा परिचय द्या सर्वप्रथम. राजू दशरथ काकडे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि दाडेगावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. आता 17 तारखेपासून जेव्हा तुम्ही आंदोलन करणार आहे त्याची काय वेगळी दिशा असेल? त्याची दिशा अशी की आगळं वेगळं आंदोलन आहे. मी जे माहितीचा अधिकार याच्या पहिलं जे निवेदन जे दिलं की डाव्या कालव्यातून वडीगोद्रीच्या पाटामधून हे गलाटी धरणामध्ये पाणी यायला पाहिजे होते. 25 वर्ष जसे संघर्ष समिती हो या स्वाभिमानी शेतकरी संघटना हो यानं लढा दिला, त्या लढ्याला आतापर्यंत पाणी धरणामध्ये नाही आलेलं. आता तुमचं 17 तारखेचं आंदोलन हे नेमकं कसं आगळं वेगळं तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे, पण यापूर्वी सुद्धा तुम्ही खूप काही आगळे वेगळे आंदोलन केले असेल. शाळेसाठी पत्रावर बसणं असेल, नदीला वाळू सामान्य नागरिकाला घर बांधकामासाठी जे वाळू मिळत नव्हती, मोफत जी वाळू देण्याचं शासनाने ठरवलं होतं, ती वाळू मिळत नव्हती, त्यासाठी तुम्ही नदीमध्ये स्वतःला गाडून घेतलं होतं, ते सुद्धा एक वेगळं आंदोलन होतं. आता ह्या आंदोलनाची तुमची रूपरेषा कशी राहणार? माझी रूपरेषा अशी आंदोलनाची 17, 19, 21, 25 की जे वडीगोद्रीचा पाट आहे, डावा कालवा म्हणतो आपण, तिथून रोडनं पायी चालत गलाटीमध्ये जायचं. धरणामध्ये कळशी भरून घ्यायची, डोक्यावरती पाटावरती एक कळशी डोक्यावरती घ्यायची आणि माझं अर्ध अंग म्हणजे बनेलीवरती आणि माझ्या ज्याला अंगाला बॅनर बांधायला राहील आणि कळशी डोक्यावरती राहील आणि त्या पाण्यानं त्या कळशीनं ते गलाटी धरण भरायचं आहे. म्हणजे तुम्ही आता चेक 4 दिवस जे तारखा सांगितलेले आहे तुम्ही 17 पासून, ते 4 दिवस तुम्ही आता वडीगोद्रीच्या डाव्या कालव्यापासून ते पूर्ण रस्त्याने जाऊन तुम्ही आता गलाटी नदीमध्ये त्या कळशीच्या माध्यमातून तुम्ही पाणी हे करण्याचा प्रयत्न करणार. जसं पाणी आतापर्यंत गलाटीमध्ये नाही आलं, जेवढी बी आंदोलन झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या म्हणा या संघर्ष समितीचे, त्याला म्हणजे यानं सर्वांना जे होते त्यानं काय केलं की त्या आंदोलनाची दिशा अजून त्याने त्याची म्हणजे आपली त्यांना केराची टोपली दाखवलेली आहे. त्या देशाला केराची टोपली दाखवली. ओके. आता जे आपण तुम्ही आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनामध्ये आतापर्यंत तुम्ही जे आंदोलन केलं त्या तो काल सुद्धा तुम्हाला काही आंदोलन करण्यासाठी काही सकारात्मक कोणीतरी हे केलं असेल, कॉल केले असतील की आंदोलन करू नका काही यापूर्वी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जे अपयश न पाणी येण्याचं अपयश काय म्हणून सांगा तुम्ही? अपयश म्हणजे मी माहितीचा अधिकार टाकला, जे बी बैठकी झाल्या, जे नेते होते जलसंपदा ज्यांच्याकडे खातं होतं, आज त्यांचा कुठलाही प्रतिसाद नाही आला ना. संघर्ष समितीचं ते एवढे आंदोलन केले, आपले पाटबंधारेचं संभाजीनगरला बी आंदोलन केलं, हो म्हणे आश्वासन दिलं, लिहून दिलं, लेखी दिलं, पण काही डाव्या काल्यामधून वडीगोद्रीतून अजून गलाटी धरणामध्ये पाणी न आलेलं. कारण 26 ते 25 गाव सिंचना खाली जातील जर त्या गलाटी धरणामध्ये पाणी जर आलं. शेतकरी हा सुजलम सुफलम होईल. अरे अपयश कोणाचं म्हणावं? प्रशासनाचं म्हणावं की यापूर्वीच्या आमदार खासदाराचं म्हणावं की आता नेमकं अपयश आतापर्यंत पाणी नाही येण्याचं अपयश कोणाचं? अपयश हे शासन प्रशासनच आहे. यापूर्वी सुद्धा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं की माजी मंत्री राजेश टोपे यांचं सुद्धा भरपूर काही वेळेस सोशल मीडियावरती हे केलं आलं की गलाटी नदीला पाणी आणणार आहे. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाणी आलेलं नाही. आणि यापूर्वी आश्वासन आपले आता चालू रनिंग आमदार एकमतदादा उडान आहे, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की गलाटी नदीला पाणी येईल. यावर काय सांगा? आता ते मागचे जे माजी मंत्री होते त्यांना आश्वासन दिले, ते नाही आलं काही कारणास्तव, पण जे सामाजिक कार्यकर्ते होते, जे स्वाभिमानी शेतकरी यांना यांचा लढा चालू ठेवला
त्या लढ्याला बी याने लेखी दिलं, पण तरी पण पाणी नाही आलं गलाटीमध्ये डाव्या कालव्यामधून. आणि संघर्ष समिती पण आतापर्यंत भांडली, त्यांना पण लेखी आश्वासन दिलं, तरी पण पाणी नाही आलं गलाटी धरणामध्ये. आता तुम्ही जे आंदोलन करणार याच्यावरती आपल्याला पाणी येईल. आता पाणी येईल का नाही येईल, पण सरकार, शासन प्रशासनाला हे आपल्याला झोपलेले यांचं जागे करणं आपलं कर्तव्य, आपल्याला लढा चालू ठेवणे. धन्यवाद. हे होते आपल्या सोबतचे राजू काकडे. मागील 25 वर्षापासून जे गलाटी संघर्ष समिती असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, अंबड तालुक्यामधील भरपूर काही यामध्ये लढे दिलेले आहेत, वेळोवेळी आंदोलनं केलेले आहेत. यापूर्वी वेळोवेळी त्यांना लेखी आश्वासनं सुद्धा दिलेले आहेत, पण अद्यापर्यंत पाणी आलेलं नाहीये. खरंच गलाटी नदीमध्ये पाणी आलं तर 20 ते 25 गावाचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा सिंचनाचा प्रश्न असेल, तो नक्कीच मिटेल. आता यांचं आंदोलन या 17 तारखेला कसं राहील, या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आमच्याशी आपण संपर्क साधल्याबद्दल तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.